धर्म आणि जातीच्या भिंती भेदल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने अखंड भारत दिसणार नाही। त्यासाठी लहान मुलांच्या पासूनच देशाप्रती जाणीव जागृत करण्याची आत्ताची ही वेळ आहे। म्हणूनच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजींच्या एकात्मतेचं सार प्रत्येकाच्या मनात बिंबवणे ही काळाची गरज आहे, असं स्पष्ट प्रतिपादन दीपाली गायकवाड आपटे यांनी केलं। साने गुरुजी 125 अभियान व स्वातंत्र्य सेनानी साती सुरेंद्र आलासे यांच्या जन्मशताब्दी अभियान निमित्त येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्था परिवारातील सर्व शाळा आणि दत्त कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी पथनाट्याचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्त आयोजित केलेल्या उद्घाटनीय समारंभात त्या बोलत होत्या। पथनाट्य सादरीकरणासाठी पुणे येथील राष्ट्र सेवा दल येथील पथक आले होते। पथकात 20 कलाकारांचा संच होता। या पथकाचे नेतृत्व पुण्याच्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्याध्यक्षा दीपाली आपटे व संघटक प्रकाश कदम यांनी केलं। या कलाकारांनी पहिल्या पथनाट्यात साने गुरुजींचे जीवन आणि दुसऱ्या पथनाट्यात त्यांचे कार्य याचं सादरीकरण करून सध्याच्या अराजकतेच्या धर्म जातीच्या कलहात गुरुजींच्या विचारसरणीची महत्त्वाची भूमिका आहे हेच पटवून दिलं। कलाकारांनी आपल्या अभियानातून परिणामकारक विचार प्रेरित केले। सर्वप्रथम श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ व सायंकाळी हेरवाड हायस्कूल हेरवाड, शेवटी साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड या ठिकाणी प्रभावी सादरीकरण केलं। साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाडचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सचिव अजित पाटील यांच्या नियोजनाखाली तर सेवा दलाचे कार्यकर्ते हेमंत डिग्रजे, धनंजय धोत्रे व रावसाहेब आलासे यांच्या संयोजनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला।